नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका घेतलेली आहे। यामध्ये आपण ग्राम महसूल अधिकारी सराव प्रश्नपत्रिका 9 घेतलेली आहे। यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल म्हणजेच महाराष्ट्रातील नद्या या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न व त्याची उत्तरं पाहणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, गोदावरी या नदीची मांजरा ही उपनदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। मांजरा नदी ही गोदावरी नदीची उजव्या तीरावरून मिळणारी एक प्रमुख उपनदी आहे। तिचा उगम बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यामध्ये होताना आपल्याला सांगता येतील। म्हणजेच मांजरा ही काय नदी आहे, ही कुठं उगम पावते? तर पाटोदा तालुक्यामध्ये या मांजरा नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो आणि ही गोदावरी नदीची आपल्याला उपनदी म्हणून ओळख असलेली मांजरा नदीची सांगता येईल। यानंतर आहे पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरामध्ये होतो? तर पैनगंगा या नदीचा उगम कोणत्या डोंगरामध्ये होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अजिंठा डोंगररांगा या काय आहेत? यामध्ये पैनगंगा नदीचा उगम होताना आपल्याला सांगता येईल अजिंठा या डोंगररांगामध्ये पैनगंगा या नदीचा उगम होताना दिसून येतो। पैनगंगा ही विदर्भातील महत्त्वाची नदी असून तिचा उगम बघितला तर बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। म्हणजेच पैनगंगा ही विदर्भामधील एक महत्त्वाची नदी असून तिचा उगमचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी काही अजिंठा डोंगररांगा आहेत त्या डोंगररांगामध्ये पैनगंगा या नदीचा उगम होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। यानंतर आहे मुळा आणि मुठा। मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, पुणे। पुणे हे काही जे शहर आहे हे मुळा आणि मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले शहर म्हणून पुणे हे शहर आपल्याला मुळा मुठा नद्याच्या संगमावर आढळताना दिसून येते। म्हणजेच महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहराकडे पाहिले जाते। हे पुणे शहर मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर वसलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पुणे हे शहर होय। यानंतरचा प्रश्न आहे, तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर तापी या नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, पूर्णा। पूर्णा ही काय जी आहे ही तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। तापीची पूर्णा ही आहे। तर पूर्णा ही नदी तापी नदीची सर्वात मोठी उपनदी असून ती अमरावती जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि जळगाव जिल्ह्यामध्ये तापीला जाऊन मिळते। तर बघा, पूर्णा ही काय नदी आहे, ही सर्वात मोठी नदी असलेली आपल्याला उपनदी असलेली दिसून येते। आणि या तापी नदीचा पूर्णा नदीचा उगम कुठं होतो? तर अमरावती जिल्ह्यामध्ये ह्या पूर्णा नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो आणि जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीला जाऊन ती मिळताना दिसून येते। म्हणजेच तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर पूर्णा ही काही नदी आहे, ही आपल्याला त्याची उपनदी असलेली या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आहे उल्हास। उल्हास ही कोकणातील सर्वात मोठी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर उल्हास ही जी काही कोकणातील सर्वात मोठी नदी आहे ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अरबी समुद्राला जाऊन मिळताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। उल्हास ही नदी कोकणातील सर्वात मोठी नदी असून ती अरबी समुद्राला जाऊन मिळताना आपल्याला या ठिकाणी जाऊन मिळताना दिसून येते।
तर उल्हास ही नदी कोकणातील सर्वात लांब नदी आहे, जी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून वाहत जाऊन वसईच्या खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजेच उल्हास ही नदी आहे कोकणातील सर्वात लांब नदी असलेली आपल्याला सांगता येतील. ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून वाहत जाऊन ती वसईच्या खाडीजवळ आपल्याला अरबी समुद्राला जाऊन मिळताना दिसताना आपल्याला दिसून येते. अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची दक्षिण सीमा खालीलपैकी कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर महाराष्ट्रामधील जी काही दक्षिण सीमा आहे ही खालीलपैकी कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर तेरेखोल. तेरेखोल ही जी काही नदी आहे या नदीने आपल्याला महाराष्ट्राची दक्षिण नदी आपल्याला किंवा दक्षिण सीमा जी रेषा आहे ही तयार केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तेरेखोल ही नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरून वाहताना दिसते. त्यामुळे राज्याची निर्मिती ही नैसर्गिक दक्षिण सीमा म्हणून मानली जाते. तर ही जी काही तेरेखोलची जी काही सीमारेषा आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तेरेखोल नदी ही महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवरून वाहताना दिसते. त्यामुळं ती राज्याची नैसर्गिक सीमारेषा मानली जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे भामरागड. भामरागड येथे कोणत्या 3 नद्याचा त्रिवेणी संगम आहे? तर भामरागड या ठिकाणी 3 नद्याचा त्रिवेणी संगम आहे. तर याचा आपल्याला विचार जर केला तर ब नंबर आहे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम. इंद्रकोटा, पामुलम आणि इंद्रावती, पर्लकोटा या 3 नद्याचा संगम आपल्याला या भामरागड येथे झालेला दिसून येतो. इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलम गौतम या 3 नद्याचा संगम आपल्याला भामरागड या ठिकाणी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर बघा आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही भामरागड आहे त्या ठिकाणी आपल्याला इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम या 3 महत्त्वाच्या नद्याचा नयनरम्य असा त्रिवेणी संगम आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. होय. यानंतरचा प्रश्न आहे, नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते? तर नर्मदा ही काही नदी आहे ही महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर म्हणजेच 54 किलोमीटर एवढी आपल्याला महाराष्ट्रामध्ये नर्मदा ही नदी वाहताना दिसून येते. आपल्याला 54 किलोमीटर एवढी महाराष्ट्रातील या नर्मदा नदीची लांबी आपल्याला असलेली दिसून येतो. एकूण नर्मदा नदीची लांबीचा विचार केला तर 1312 किलोमीटर असली तरी महाराष्ट्रामध्ये केवळ 54 किलोमीटर एवढेच अंतर पार करत असते आपल्याला दिसून येते. म्हणजेच नर्मदा नदीची लांबीचा जर विचार केला तर 1312 किलोमीटर एवढी आपल्याला या नर्मदा नदीची लांबी असलेली दिसून येते. पण केवळ आपल्याला 54 किलोमीटर एवढीच लांबी आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली या ठिकाणी सांगता येतील. बाकीची जी लांबी आहे ही आपल्याला इतर राज्यामध्ये असलेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, राहुरी येथे मुळा नदीवर असलेल्या धरणाचा जलाशय काय म्हणतात? तर बघा आता राहुरी येथे मुळा नदीवर असलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर राहुरी या ठिकाणी जे काही मुळा नदीवर जे काही धरण बांधण्यात आलेलं आहे या धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर आपल्याला ज्ञानेश्वर सागर. तर मुळा नदीवर जे काही धरण बांधण्यात आलेलं आहे त्या धरणाला किंवा जलाशयाला ज्ञानेश्वर सागर या नावाने आपल्याला ओळखताना दिसून येतो. अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये जे काही मुळा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे या धरणाच्या जलाशयाला ज्ञानेश्वर सागर या नावाने ओळखले जाते. म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यामध्ये जी काही मुळा धरण बांधण्यात आलेलं आहे या धरणाच्या जलाशयाला ज्ञानेश्वर सागर या नावाने ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे
तापी नदीचे खोरे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात विस्तारलेले आहे? तर तापी या नदीचे खोरे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये विस्तारलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे खानदेश या भागामध्ये आपल्याला तापी नदीचे खोरे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तापी नदीचे खोरे हे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामध्येच म्हणजेच जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल या खानदेश विभागामध्ये विस्तारलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच तापी नदीचे प्रामुख्याने खोरे जे आहे हे खानदेश या भागामध्ये विस्तारलेले असलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.